घरात भाजीला काही नसेल की नाही तर माझा तर बघा हा ठरलेला बेत असतो, भाकरी करायची आणि त्याच तव्यात असं झणझणीत असं पिठलं गरगटायचं आणि गरम आहे की नाही तोवरच असं बघा भाकरी बरोबर दणका द्यायचा. तर त्यासाठी काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात लसूण घ्यायचा आहे, मिरच्या आपल्या तिखटाच्या हिशोबानं कमी जास्त करायच्या आणि मुठभर कोथिंबीर घालायची, जिरं पण घालायचं आणि असं बघा ठेचा त्याचा करून घ्यायचा आहे आपला. तव्यात मग तेल घालायचं, तेल तापलं की त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता घालायचा, मग बारीक चिरलेला त्याच्यात कांदा घालायचा आहे आणि कांदा बघा जरासा परतून घ्यायचा. लगेच त्याच्यात आपण केलेला ठेचा आहे की नाही तो घालायचा, हळद चवीपुरतं मीठ घालायचंय आणि छान बघा हे परतून घ्यायचंय. नंतर त्याच्यात पाणी घालायचं. आता अर्धी वाटी बेसन पिठात इथं मी बघा पाणी घातलं आणि त्याची अशी पातळसर स्लरी केली. तर अजिबात त्याच्यात गुटळ्या ठेवायच्या नाहीत. आता ही बेसनाची स्लरी आहे की नाही ती त्याच्यात मिक्स करायची आणि मग झाकण ठेवायचंय. नंतर वरून भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची. तर हे आपलं साधं सुद्धा बघा पिठलं तयार झालंय. पण अजून याची चव की नाही दुप्पट व्हावी म्हणून काय करायचंय, कडकडीत बघा गरम तेल करायचं आणि त्याच्यात अर्धा चमचा आपली लाल मिरची पावडर असते की नाही ती घालायची आणि हा तडका आहे की नाही तो पिठल्यावरती घालायचा. असली नाद खुळा बघायची चव लागते. ह्याच्यासमोर सगळ्या भाज्या बघा फेल ठरतायत. एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.